सबसे बड़ी और चौंकाने वाली खबर नागपुर से सामने आ रही है, जहां सोशल मीडिया के जरिए एक मासूम जिंदगी को मौत के मुंह में धकेल दिया गया। हुड़केश्वर पुलिस स्टेशन के हद में आने वाले 18 वर्षीय युवती खुशी संजय गिरी ने खुदकुशी कर ली है। लेकिन इस आत्महत्या के पीछे जो सच निकाल कर सामने आया है, वो हर माता पिता के लिए एक बड़ी चेतावनी है। पुलिस की प्राथमिक जांच में यह खुलासा हुआ है कि खुशी एक घोस्ट और सृष्टि नाम की संदिग्ध सोशल मीडिया आईडी के संपर्क में थी। आरोपी इस आईडी के जरिए खुशी को फांसी लगाने और सुसाइड करने के डरावने वीडियो भेज रहा था। पुलिस के अनुसार आरोपी ने युवती का साइकोलॉजिकल माइंड वॉश किया और उसे आत्महत्या करने के लिए उकसाया। पुलिस फिलहाल अन्य संदिग्ध आईडी और आरोपियों की तलाश कर रही है। यह मामला हमें याद दिलाता है कि सोशल मीडिया की वर्चुअल दुनिया जितनी आकर्षक है, उतनी ही खतरनाक भी हो सकती है। अपने बच्चों से बात करें और उन्हें डिजिटल खतरों के प्रति जागरूक करें। पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे जी मृतक मुलगी आहे खुशी संजय गिरी, वय 18 वर्ष, राहणार हुडकेश्वर रोड, हिने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। त्या तक्रारीवरनं आमच्या इथे एक मर्ग दाखल झालेला होता 29/26 9 तारखेलाच। परंतु ती मर्गची चौकशी करताना मुलीचा जो मृतक मुलगी आहे तिचा मोबाईल सर्च करताना आपल्याला माहिती मिळाली की जो आरोपी आहे घोस्ट व सृष्टी नावाची आयडी वापरत असलेला, तो त्या आयडी वरनं या मुलीला वेगवेगळे सुसाईड करतानाचे म्हणजे गळफास लावून करतानाचे व्हिडिओ सेंड करत होता आणि ते व्हिडिओ सेंड करून मुलीचं सायकोलॉजिकल माइंड चेंज करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त त्यांनी केल्याचं आम्हाला त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं। मर्गच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यावरून आम्ही फिर्यादी मृतकची जी आई आहे गीता संजय गिरी, 42 वर्ष, राहणार हुडकेश्वर रोड, यांची कंप्लेंट घेतली आणि त्या कंप्लेंट वरून आम्ही आता अपराध क्रमांक 267/26 कलम 108 BNS कलम 67 IT ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या तपासात आहे आणि पुढे तपासामध्ये समोरच्या आरोपीला आम्ही अटक करू नक्कीच। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला बाकीच्या हिच्या मोबाईल वरून मृतकच्या मोबाईल आम्ही जो सर्च करतोय त्यावर इतर आयडी म्हणजे वेगवेगळ्या एकच मनुष्य वेगवेगळ्या आयडी वापरून किंवा इतर लोकल फेक आयडी वापरून अशा भरपूर लोकांना सायकोलॉजिकल माइंड चेंज करून असे गुन्हे करण्यास भाग पाडतो, असं आम्हाला सध्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालेला आहे। पुढे याच्यामध्ये आणखी आरोपी पण वाढतील आणि मी सर्वांना हेच आवाहन करेल की कृपया आपल्या मुलांवर लक्ष ठेवा। त्यांनी जे मोबाईल, टेलिग्राम किंवा सोशल मीडियाचे जेही कुठले इंस्टाग्राम इतर कुठल्या पण गोष्टी थ्रू असे वेगवेगळे लोक यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि ते कधी त्यांचं माइंड चेंज करतात आणि ते कधी या गोष्टींच्या मार्गी लागून स्वतःचं आयुष्य खराब करतात आणि आयुष्याचा अंत करतात हे सांगता येत नाही। तर कृपया सर्व पॅरेंट्सला अशी विनंती आहे आणि मुलांना पण ही विनंती आहे की या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहावं।